टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। विधानसभा निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन महायुतीकडून देण्यात आलेलं होतं। मात्र कालच राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी किमान 2 वर्ष कर्जमाफी देता येणार नाही आणि त्यामुळे 31 तारखेच्या आत पीक कर्जाचे हप्ते जे आहेत ते भरण्याचं आवाहन केलेलं आहे। आणि याच सगळ्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आहेत। बोलूयात साहेब, खरं तर एका बाजूला कर्जमाफीचं आश्वासन दिलं गेलेलं होतं, मात्र आता 31 तारखेच्या आत पीक कर्जाचे हप्ते भरण्याच्या सूचनाच एक प्रकारे अजितदादांनी केल्या। अजितदादा गेल्या 10 वर्षापैकी जवळपास 7.5 वर्षे अर्थमंत्री राहिलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना कळायला पाहिजे होतं की राज्याची स्थिती कशी आहे। राज्याची स्थिती माहिती असताना अजितदादा ज्या महायुतीमध्ये आहेत त्या महायुती आघाडीनं या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 7/12 कोरा करण्याचं आश्वासन जाहीरनाम्यामध्ये का दिलं? एवढंच नव्हे तर राज्याची अशी आर्थिक स्थिती होती तर तुम्ही हमी भावापेक्षा 20% जादा अनुदान द्यायचं आश्वासन जाहीरनाम्यामध्ये का दिलं? याचाच अर्थ असा होता की राज्याची स्थिती तुम्हाला माहिती होती, आपण शेतकऱ्यांना फसवून त्यांची मतं घेतोय हे माहिती होतं आणि आत्ता खरा असली रंग दादांनी दाखवलेला आहे। कोल्हापूर विमानतळापासून जिल्हाधिकारी कार्यालयाला 15 ते 17 मिनिटं लागतात। तेवढ्यात एसी बंद पडला म्हणून दादा अस्वस्थ झाले। अत्यवस्थ तरी होत नाहीत, पण या राज्यकर्त्यांच्या धोरणामुळे महाराष्ट्रातला शेतकरी अत्यवस्थ झालेला आहे। दररोज 8 आत्महत्या घडत आहेत। लाजा वाटल्या पाहिजे त्यांना शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळताना। काय तुमचा मारलं होतं घोडं शेतकऱ्यांना? काय दोष आहे? राज्याची स्थिती चांगली नाही, मग तुमच्या लाडक्या साखर कारखानदारांना कारखान्याच्या कर्जाला हमी देताना राज्याच्या तिजोरीची चिंता वाटत नाही तुम्हाला? दादाने एकदा श्वेतपत्रिका काढावी। त्यांच्या काकापासून आत्तापर्यंत जे मुख्यमंत्री होऊन गेले त्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांना आणि सूतगिरण्यांना कर्जाला NCDCला हमी किती दिली आणि त्यातल्या किती कारखान्यांनी कर्ज परत दिली आणि सरकारला किती भरावं लागलं याची एकदा श्वेतपत्रिका काढावी। त्याचबरोबर 2020 सालीच ठरलेलं होतं की इथून पुढे कुठल्याही कारखान्याला किंवा सूतगिरणीला कर्जाला हमी द्यायचं नाही। हे धोरण का बदललं? आपले लाडके कारखानदार त्यांचं राजकारण सांभाळावं म्हणून, राज्याची तिजोरीची परिस्थिती नसताना त्यावेळी तुम्ही हे असले धंदे करता आणि शेतकऱ्यांचा प्रश्न आला की तुम्हाला तिजोरीची वाईट परिस्थिती किंवा तिजोरीतला खडखडाट आठवतोय। रस्त्याची अवस्था काय आहे? तुमच्या विकास कामाच्या नावाखाली दररोज उद्घाटन करताय, त्या कामाची स्थिती काय आहे? आणि सगळा पैसा बारामतीलाच कसा जातो? त्यावेळी बारामतीला विकास करत असताना तुम्हाला पैसा कमी पडत नाही? कसलाही विचार न करता जिल्हाधिकाऱ्यांना गाड्या घेऊन टाका म्हणून आदेश द्यायला तुम्हाला पैसा कमी असं वाटत नाही? हे पूर्वीचे जे राजे राजवाडे होते त्याच्यापेक्षाही या राज्यकर्त्यांना माज आला आहे असं म्हणावं लागेल। मग ही शेतकऱ्यांची फसवणूक म्हणायची का, ज्या पद्धतीनं त्यांनी 31 तारखेपर्यंत पीक कर्जाचे हप्ते भरायला? 100% फसवणूक आहे। राज्याची स्थिती काय होती हे माहिती असताना सुद्धा तुम्ही 7/12 कोरा करू अशा प्रकारचं आश्वासन का दिलं? आणि यांची नियत साफ नाही। आता काय म्हणतात हळूच, 2027, 28 किंवा 29ला कर्जमाफीचा विचार करू। म्हणजे पुन्हा एकदा 28च्या शेवटी किंवा 29च्या सुरुवातीला कर्जमाफी जाहीर करायची, प्रत्यक्षात द्यायची नाही आणि आणखीन एकदा शेतकऱ्याला गंडवून मतं घ्यायची। अरे चोरावं, तुमचा सगळा कावा शेतकऱ्यांनी आता ओळखलेला आहे। पण एकूणच आपण बघतोय
काल पत्रकारांनी देखील कोल्हापूरमध्ये त्यांना प्रश्न विचारायचा प्रयत्न केला, तर त्यांनी कर्नाटकचं एक उदाहरण दिलं. तिथं जा आणि तिथली अवस्था काय आहे बघा. याच कर्जमाफीच्या मुद्द्यावरून त्यांनी आव्हान किंवा एक प्रकारे भडकले ते, आणि त्यांनी सांगितलं की कर्नाटकमध्ये जा आणि तिथल्या रस्त्यांची अवस्था काय आहे बघा. तिथं सरकारी कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत अशी स्थिती आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपण राज्यामध्ये हेच धोरण अवलंबायचं. राज्याची स्थिती काय आहे? शेतकऱ्यांच्या ठिबक सिंचनाचं अनुदान 3 वर्षापासून मिळालेलं नाही आहे. ओबीसी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मिळत नाही. त्याचबरोबर दवाखान्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जाऊन बघा, तिथं जनावरसुद्धा राहणार नाही अशी अवस्था झालेली आहे. राज्यामध्ये काय चालू आहे? राज्यामध्ये मंत्र्यांचे बंगले आणि त्यांची दालनं सोडलं तर काय अवस्था आहे सरकारी कार्यालयाची एकदा बघा. सरकारी वाहन बंद पडलेलं होतं आणि त्याचा राग दादाला आला, पण ते का बंद पडलं होतं याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला आहे का? दुसरी गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजनेवरून नीलम गोरेने एक वक्तव्य केलेलं आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये 2100 रुपये देण्याचं महायुती सरकारनं सांगितलेलं होतं, मात्र हे 2100 रुपये देण्यासाठी आता 5 वर्ष वाट पाहावी लागेल. म्हणजे एकूणच ज्या पद्धतीनं तुम्ही कर्जमाफीबद्दल बोललात की 5 वर्ष संपण्याआधी तशा पद्धतीचं आश्वासन द्यायचं, तेच ह्या बाबतीत देखील घडते का? ज्या पद्धतीनं नीलम गोरेंनी हे वक्तव्य केलेलं आहे, 2100 रुपयांसाठी 5 वर्ष वाट पाहावी लागेल. अजितदादा काय, नीलम गोरे काय, एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. लोकांना फक्त गंडवणे. अजितदादानं शेतकऱ्याला गंडवलं म्हणजे 29ला अनेकदा तुम्हाला गाजर दाखवतो कर्जमाफीचं. नीलम गोरेंनी मग लाडक्या बहिणींना गंडवलंय की 29ला तुम्हाला आणखीन एकदा गंडवतो, आणखीन तुमची मतं घेतो. हेच गंडवा गंडवीशिवाय दुसरं काही नाही. तर पाहिलं आपण कशा पद्धतीनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची ही प्रतिक्रिया आहे. जर राज्याची आर्थिक परिस्थिती तुम्हाला माहिती होती तर मग शेतकऱ्यांची अशा पद्धतीनं फसवणूक का गेली, ही गंडवागंडवीच एक प्रकारे सुरू आहे, अशा पद्धतीचं परखड मत या निमित्तानं राजू शेट्टी यांनी मांडलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.